नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? एकदम मजेत. अभ्यास कसा चाललाय? जबरदस्त. तर आपण ओरिजिनल विषयाकडे वळूया. तर आपला आजचा नवीन टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. नवा टॉपिक. तर सर्वात पहिला प्रश्न पडतो की करंट म्हणजे काय? जर मुलांना मी विचारलं करंट म्हणजे काय तर लगेच बोलतात करंट म्हणजे वीज. त्यांना विचारलं वायरमधून काय फ्लो होतं, ही जी वायर आहे त्या वायरमधून काय फ्लो होतं, तर मुलं लगेच उत्तर देतात करंट फ्लो होतो. अरे करंट म्हणजे काय? म्हणजे आता समजा हा मार्कर आहे, तर आपण सांगू शकतो ना हे कशापासून बनलेलं आहे? पार्टिकल पासून बनलेलं आहे. याच्यामध्ये ॲटम्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. तसं वायर करंट, जो वायरमधून जो करंट फ्लो होतो तर त्याच्यातून काहीतरी फ्लो होत असेल, बरोबर की नाही? ती पण तुम्हाला मिस्ट्री सॉल्व्ह करून देणार आहे. त्यात बघूया करंटची हिस्ट्री काय ती. तर सुमारे 200, 250, 300, 400, 500 वर्षापूर्वी या जगामध्ये इलेक्ट्रिसिटी नावाचा काही प्रकार नव्हता. कुठली वीज नव्हती. इलेक्ट्रिसिटी काय असते हे पण माहीत नव्हतं. फक्त एवढं माहीत होतं की चार्जेस असतात, पण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे काय माहीत नव्हतं. नंतर माणसाने बघितलं की जी वीज पडते, जे ढग आपटले की वीज तयार होते. ओके. ती वीज बघून एका सायंटिस्टला प्रश्न पडला, त्याचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन, की हे नक्की काय आहे. मग त्याने एक खतरनाक प्रयोग केला. त्याने घेतला एक पतंग, पतंगाला दोरी बांधली, त्याला एक तार बांधली आणि एक चावी घेतली आणि त्या पतंगाच्या एका एंडला चावी लावली आणि तो पतंग पावसाळ्यामध्ये वर सोडला. जेव्हा वीज पडली, कडकड वीज पडली, तेव्हा ती इलेक्ट्रिसिटीच्या तांब्याच्या तारेतून फ्लो झाली आणि त्या चावीपर्यंत आली. आणि ती चावी कशाला अडकवलेली माहिती? एका कुलपाला अडकवली होती आणि त्या झटक्याने ते कुलूप उडालं. आता बेंजामिनला समजलं होतं की ही इलेक्ट्रिसिटी आहे, करंट आहे तो, जो ढगामध्ये उत्पन्न होतो. पण हा करंट लॅबमध्ये कसा बनवायचा हे माहीत नव्हतं. नंतर काही वर्षांनी नवीन नवीन शोध लावले. काही सायंटिस्टने ती वीज तशी सेम कंडिशन तयार करून, सिच्युएशन तयार करून लॅबमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार केली, ज्याला आपण कॅथोड रे ट्यूब बोलतो. त्याच्यानंतर आला मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडेने असे काही शोध लावले त्या इलेक्ट्रिसिटीचा यूज करून. भलेही तो शिकला नव्हता, अनपढ गवार होता, पण त्या इलेक्ट्रिसिटीचा यूज करून आज सुद्धा आपण त्याने बनवलेले इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतोय. असं करत करत हा आजपर्यंत इलेक्ट्रिसिटीचा प्रवास आलेला आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आणि ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. इतिहासातून बाहेर या. वायर आहे, वायर. त्या वायरमधून काय फ्लो होतं? या वायरमधून चार्जेस फ्लो होतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. जो करंट फ्लो होतो म्हणजे काय? चार्जेस फ्लो होतात. चार्जेस किती टाईपचे असतात? एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. बरं, हे दोघं आले कुठून? तर हे आले दोघं ॲटम मधून आले. आता ॲटम कुठे आहे? ॲटम तर प्रत्येक सबस्टन्समध्ये आहे. या वायरमध्ये सुद्धा आहे. या वायरला जर 1000 पटीने झूम केला तर हा ॲटम्सने बनलेला आहे. जर प्रत्येक वस्तू ॲटम्सने बनलेली आहे तर प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन असणार. मग या वायरमधून इलेक्ट्रॉन्सच फ्लो होतात. इलेक्ट्रॉन फ्लो झाला की आपण म्हणतो वाह, लाईट आली, इलेक्ट्रिसिटी आली. मग माझा प्रश्न असा आहे, जर ही कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, आयर्न वायर असेल, कुठली मेटॅलिक कंडक्टरची वायर असेल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असलं की करंट फ्लो होतो, मग मला सांगा जे नॉन मेटल आहेत, नॉन मेटल, जसे की ग्लास, त्याच्यानंतर मिका, रबर, ओके, त्याच्यानंतर वूड, अरे हे पण ॲटम पासून बनलेले आहेत. मग हे जर ॲटम पासून बनलेले आहेत तर याच्यात पण इलेक्ट्रॉन असणार. मग याच्यात इलेक्ट्रॉन आहे, मग या वस्तूतून का करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही? बात तो सही है. हा बेसिकचा सवाल तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे. दोन्हीकडे परिस्थिती सेम आहे. इथे पण इलेक्ट्रॉन आहे, मेटलमध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत, नॉन मेटलमध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत. पण फक्त मेटलमधून का इलेक्ट्रॉन फ्लो होतो, मेटलमधून करंट का फ्लो होतो, नॉन मेटलने का घोडं मारलेलं आहे? या प्रश्नाचं आता मी उत्तर देणार आहे. तयार आहात? ऐका. बघा मित्रांनो, हा मेटलचा ॲटम आहे, हा नॉन मेटलचा ॲटम आहे. मी बाकी सगळं रिमूव्ह केलेलं आहे आणि फक्त आउटर मोस्ट शेल तेवढी ड्रॉ केलेली आहे आणि आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन काढलेला आहे. इथे पण नॉन मेटल मधला आउटर मोस्ट शेल मधला एक इलेक्ट्रॉन काढलेला आहे. आता काय होतं बघा, मेटलमध्ये जो इलेक्ट्रॉन असतो तो न्यूक्लियसशी वीकली बाउंड असतो. कसा बाउंड असतो? वीकली बाउंड असतो, एकदम लूजली बाउंड असतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय कराल, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, इलेक्ट्रिक फील्ड, तेव्हा काय होतं? इलेक्ट्रॉन पडतो ऑर्बिटमधून बाहेर, कारण तो लूजली बाउंड आहे, वीकली बाउंड आहे कोणाशी? न्यूक्लियसशी.
असा एक इलेक्ट्रॉन बाहेर आला. असे मेटलमध्ये, कंडक्टरमध्ये करोडो ॲटम्स असतात, त्याचे करोडो इलेक्ट्रॉन्स असतील. मग असे करत करत सगळे इलेक्ट्रॉन बाहेर आले की त्याला म्हणतो आपण करंट फ्लो झाला. हा झाला मेटल बद्दल. पण नॉन मेटल, ग्लास, लाकूड बिकूड सगळे आहेत, थर्माकोल वगैरे, त्याच्यातला जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली बाउंड असतो, असा कचकून धरलेला असतो. कोणाला? इलेक्ट्रॉनला. त्याच्यामुळे याच्यावर जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, इलेक्ट्रिक फील्ड कोण अप्लाय करणार? इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार बॅटरी. याला जर बॅटरी, एक लाकूड घ्या, समजा हा प्लास्टिक आहे, समजा काय प्लास्टिकच आहे, याला इथे एक तुम्ही वायर जॉईन करा, इथे एक वायर जॉईन करा आणि करंट जातो का बघा. याच्यातून करंट जाणारच नाही, कारण हा इलेक्ट्रॉन बाहेरच पडणार नाही, कारण तो न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली बाउंड आहे. मग हा जर इलेक्ट्रॉनच बाहेर नाही आला तर करंट कसा फ्लो होणार? त्याच्यामुळे नॉन मेटल मधून करंट फ्लो होत नाही. क्लिअर आहे कन्सेप्ट? ओके. आता आपण ऍक्च्युअल करंट इलेक्ट्रिसिटी लेसनला स्टार्ट करूया आणि त्याच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट बघूया काय आहेत. बघा आता छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. लूप, जंक्शन आणि ब्रँच. ओके, एक सर्किट काढतो. या झुक 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 रेजिस्टर आहे, ही एक बॅटरी आहे. दुसरं एक सर्किट जॉईन करतो इकडे, झुक 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 झुक, आणि इथं जॉईन केलेलं आहे. ओके, आता पहिलं बघूया जंक्शन म्हणजे काय. एक किंवा दोन याच्यापेक्षा जास्त वायर जिथे कनेक्टेड असतात, व्हेन टू ऑर मोर कंडक्टर जॉईन टुगेदर. एक तुम्ही गणपती दिवाळीमध्ये लाइटिंग करताना वायर जॉईन करताना काय करता? त्याला म्हणतात जंक्शन, याला म्हणतात जंक्शन. ब्रँच, इथून करंट आला, इकडे एक करंट जाणार, इकडे थोडा करंट जाणार, या दोघांना म्हणतात ब्रँच. आणि लूप, आता हा आहे पॉझिटिव्ह, हा आहे निगेटिव्ह. करंट कुठून निघतो? नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल मधून निघतो. इथून करंट निघाला, इथून करंट निघाला, इथून करंट निघाला, इथून करंट आला, आणि तोच करंट जाणार परत निगेटिव्ह टर्मिनल. हा जो पाथ आहे, हा पाथ याला म्हणतात लूप. क्लिअर आहे? 3 कन्सेप्ट. आता आपण किर्चॉफचा फर्स्ट लॉ बघूया, जो ऍक्च्युअल एक्झाम मध्ये विचारतात. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ रेडिएशन, नाही रेडिएशन मध्ये पण किर्चॉफ्स आहे. इथे किर्चॉफ फर्स्ट लॉ ऑफ करंट, एकदम इझी आहे. फर्स्ट लॉ किर्चॉफ्स, हे सायंटिस्टचं नाव आहे, माफ करा स्पेलिंग चुकली असेल तर. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ करंट. ओके, जर फर्स्ट लॉ असेल तर 100% सेकंड लॉ पण असणार. ओके, फर्स्ट लॉ बघा एकदम इझी आहे. पहिला मी वर्ड मध्ये लिहितो, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट ॲट जंक्शन इज 0. टेन्शन घेऊ नका, याचा अर्थ सांगतो. मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहितो, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज इक्वल टू 0, 1 to n पर्यंत. ओके, हा आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑफ करंट. वाचून काय कळलं नसेल तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो, म्हणजे नक्की काय ते सांगतो तुम्हाला. हा बघा, हा करंट नंबर फर्स्ट, सेकंड करंट I1, I2, इकडून आला I3, 3 वायर जॉईन करू शकतो. इकडून पुढे गेला I4, इकडे गेला I5, इकडे गेला I6. ओके, आता हा झाला जंक्शन. याच्यामध्ये करंट एंटर करतोय. या जंक्शनमधून I4 नावाचा करंट बाहेर पडतोय, IC नावाचा करंट बाहेर पडतोय, I5 नावाचा करंट बाहेर पडतोय. सिंपल आहे. जे करंट जंक्शनमध्ये येतात त्यांना पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, आणि जे करंट जंक्शनमधून बाहेर पडतात त्यांना निगेटिव्ह कन्सिडर करायचं. हे बघा, I1 पॉझिटिव्ह प्लस I2 पॉझिटिव्ह प्लस I3 पॉझिटिव्ह. बाहेर कुठला करंट पडतोय? I4 हा बाहेर पडतोय, त्याला निगेटिव्ह कन्सिडर केला. I6 बाहेर पडतोय, त्याला निगेटिव्ह. आणि I5 पण बाहेर पडतोय, वायफाय नाही I5 पण बाहेर पडतोय, हा हे बाहेर पडणार आहे, हे आतमध्ये येणार आहे. यांचं समेशन हे 0 असतं. अल्जेब्रिक सम, सगळ्यांची अल्जेब्रिक सम आहे, एंटरिंग अँड लिव्हिंग. जंक्शनच्या इथे किती असतो? 0 असतो. आता ह्या निगेटिव्ह टर्म आहेत त्यांना तिकडे पाठवतो. I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I4ला इकडे नेलं, प्लस I4, सगळे प्लसमध्ये जाणार, सगळे प्लसमध्ये जाणार. याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. जेवढा करंट या जंक्शनमध्ये एंटर करणार तेवढाच करंट ह्या जंक्शनमधून बाहेर सुद्धा पडणार.
इनफॅक्ट त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस पण बोलू शकतो. समजा 2 करंट आलाय, 5 करंट आलाय आणि 3 करंट आलाय. 5 आणि 3 8 आणि 2 10 करंट एंटर करत असेल तर तेवढाच 10च्या 10 करंट या जंक्शनमधून बाहेर पडणार, स्टोअर होऊ शकत नाही. म्हणजेच काय, करंट एंटरिंग इज इक्वल टू करंट लिव्हिंग. हाच आहे किर्चॉफचा फर्स्ट लॉ. ऑल क्लिअर? ओके. किर्चॉफचा सेकंड लॉ बघूया. हा पण एकदम सोपा आहे. सेकंड लॉ ऑफ किर्चॉफ, त्याला व्होल्टेज लॉ असं सुद्धा बोलतात. एकदम इझी आहे. पहिल्या वर्डमध्ये लिहितो, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स, पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, अँड ईएमएफ, ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन लूप. हा लूपचा विषय आहे, तो जंक्शनचा विषय होता. इन लूप इज 0. मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये बघा, पोटेन्शियल डिफरन्स, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स प्लस ईएमएफ, सगळी बॅटरीचा ईएमएफ, बॅटरी किती व्होल्टची आहे, या दोघांची ऍडिशन 0 असते. समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू आय आर प्लस समेशन ऑफ ऑल बॅटरीज इज इक्वल टू 0. इथे घेऊ शकता 1 पासून n पर्यंत, बॅटरी जेवढ्या असतील 1 पासून n पर्यंत. हा झाला केव्हीएल लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आहे ना एकदम इझी, पाठ करायला इझी आहे. पण ह्या 2 लॉचा यूज करून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सर्किट कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यातून करंट कसा काढायचा ते शिकणार आहोत. 3 ते 4 मार्काचा क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये तुम्हाला सर्किट देणार आणि करंट किती जात होतं तुम्ही दाखवायचा, ह्या रजिस्टरमधून किती करंट गेला. पुढच्या लेक्चरची वाट बघा. तोपर्यंत हे 2 लॉ चांगले पाठांतर करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.